आमदार काशीराम दादा पावरा यांच्या आदेशाने प्रशासनाकडून पंचनामे करायला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी पंचनामे करण्यात आले आहेत। आमदार काशीराम दादा पावरा यांनी तहसीलदार महेंद्र माळी यांच्याशी संपर्क साधून पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी मुंबई येथे जावे लागल्याने तहसील कार्यालयात त्यांचे पत्र प्रत बाजार समिती सभापती के.डी. पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, अजंते सरपंच राजेंद्र पाटील यांनी नायब तहसीलदार श्रीमती मगर यांना दिले। यानंतर तात्काळ सर्व अधिकारी कर्मचारी यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेत। पत्रात म्हटले आहे की शिरपूर तालुक्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। उभी पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। कापूस, मका, पेरलेला हरभरा इत्यादी पीक व जंगम मालमत्तेचे नुकसान झाले आहे। तरी शिरपूर तालुक्यातील पिकांचा व झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे व्हावेत। यानुसार शिरपूर तालुक्यात प्रत्यक्ष पंचनामे सुरू करण्यात येऊन अवकाळी झालेल्या पावसामुळे झालेले नुकसानीचा प्राथमिक अहवाल जाहीर करण्यात आला। शिरपूर तालुक्यात दिनांक 26 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे। त्याबाबत तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्यामार्फत पंचनामे सुरू करण्यात आले आहेत। त्याबाबत प्राथमिक अहवालानुसार शिरपूर तालुक्यात एकूण 1997 शेतकऱ्यांचे 1505 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे। शिरपूर तालुक्यात एकूण 34 गावे बाधित झाली असून कापूस, मका, बाजरी, खरीप पिके, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे। याबाबत नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे सुरू आहेत असे तहसीलदार महेंद्र माळी यांनी कळविले आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर।